अ, विवेकी पालकत्व हा विषय का घेतला? किंवा विवेकी म्हणजे नेमकं काय? या विषयापासून आपण मुद्द्यापासून आपण सुरुवात करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अ, मागे एकदा एका न्यूजपेपरमध्ये मी अशी बातमी वाचली, की अ, एक सिंगिंग कॉम्पिटिशन सुरू होतं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये अ, आपल्या पाल्याचा नंबर आलेला नाही, असं जेव्हा निकाल जाहीर करताना एका पालकाच्या लक्षात आलं, तेव्हा तो पालक तिथंच कोसळला. किंवा अलीकडे जे रिझल्ट 10वी-12वीच्या रिझल्टना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर एक माझ्याकडे आलेली केस अशी, की एका मुलीला 98 पॉइंट काहीतरी मार्क्स पडले आणि तिची आई 1 वर्षाची बिनपगारी रजा घेऊन, घरी राहून तिच्या अभ्यासावरती जी कष्ट घेत होती, तिच्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क होते. आता तुम्हाला मनातल्या मनात प्रश्नचिन्ह पडलं असेल, की 98 पॉइंट काहीतरी मार्क पडल्यानंतर अ, आईला खरोखरच असं वाटलं असेल का, की कपिल सर काहीतरी तयार करून गोष्ट सांगतायत. तर असेही पालक येतात आपल्याकडं. आपण दुसऱ्याची गोष्ट जेव्हा ऐकतो, त्यावेळेला आपल्याला मनात वेगवेगळे प्रश्न पडतात. पण त्या आईला डिप्रेशनचा एक एपिसोड येऊन गेला. म्हणजे थोडा काळ डिप्रेशन येऊन गेलं. अशा वेळेला आपण ज्या पद्धतीचं पालकत्व निभावतोय, त्या पालकत्वामध्ये खरोखर काही लॉजिकल थिंकिंग आहे का? विवेकीपणा आहे का? हे तपासायची खरोखर वेळ आली. मी जरी ही 2 उदाहरणं तुम्हाला दिलेली असली, तरी काही वेळेला आपला पण विवेक हा गुंडाळला जातो आणि आपण काही वेळेला अविवेकी पालकत्व निभावताना दिसतो. मी पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला 2 शब्द वापरले होते, की बेभान पालकत्व आणि सुभान पालकत्व. हा बेभान पालकत्वापासून सुभान पालकत्वापर्यंत येण्याचा हा प्रवास, हा कायम हयात चालू असतो. पण मग कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि मुळात का लक्षात घेतल्या पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की आत्ताच्या मुलांचा स्पीड आणि आपला स्पीड ह्याच्यामध्ये बेसिक आणि नैसर्गिक फरक पडत चाललाय. म्हणजे आपला स्पीड समजा एक्स असेल, तर आत्ताच्या मुलांचा स्पीड हा 10x आहे. बघा तुम्ही, मुलांच्या हातात मोबाईल द्या. आपल्याला ज्या गोष्टी जितक्या स्पीडनं समजणार नाहीत, तितक्या स्पीडनं या मुलांना गोष्टी समजतात. आपल्याला ज्या पद्धतीचे प्रश्न पडायचे, जेवढे प्रश्न पडायचे त्याच्यापेक्षा किंचित जरा जास्तच प्रश्न या मुलांना पडतात. तुम्हाला वाटेल की मोबाईल किंवा प्रश्न पडणं याच्यावरनं स्पीड वाढलाय असं आपण सिद्ध करू शकतो का? तुमचा मनातला प्रश्न अगदी बरोबर आहे. निश्चितच नाही. पण त्यांच्या त्यांच्यामध्ये बायोलॉजिकल झालेला बदल हा तरी आपल्याला ही सिद्धता मांडायला मदत करतो. कोणता बदल? बघा, अलीकडची मुलं लवकर मान धरतात, लवकर बोलायला लागतात, लवकर चालायला लागतात. हा जो बदल आहे, पूर्वीच्या मुलांपेक्षा मान धरण्याचा, चालायचा, बोलायचा म्हणजे त्यांचे जे माइलस्टोन्स आहेत, विकासाचे टप्पे आहेत, या विकासाच्या टप्प्यांचा स्पीड अलीकडं आलाय. मुलं वयात यायचा स्पीड, मुली वयात यायचा स्पीड अलीकडं आलाय, वय अलीकडं आलंय. हे काय दाखवतंय? तर जीवशास्त्राच्या म्हणण्यानुसार अशा पद्धतीनं विकासाचे टप्पे अलीकडं येणं म्हणजे मुलांच्या बुद्ध्यांकात वाढ होणं होय. पण त्याच वेळेला आपल्या असंही लक्षात येतंय, की मुलांचा बुद्ध्यांक जरी वाढलेला असला, तरी त्याच वेळेला मुलांचा आक्रस्ताळेपणा, हट्टीपणा, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण न ठेवता येणं, आपल्याला काय केलं पाहिजे
आत्ता कशाला प्रेफरन्स दिला पाहिजे, हे पटकन लक्षात न येणं, याही गोष्टी वाढतायत. म्हणजे आपल्याला एकूणच मानवजातीला जी गोष्ट चांगली नाही, ती घडतीये म्हणजे भावनांक कमी होतोय. भावनिक स्थिरता कशी मिळवायची हे समजणं त्यांचं कमी होतंय म्हणजे भावनांक कमी होतोय. म्हणजे गोष्टी पटकन समजतायत, पण अभ्यास करायचं मन होत नाहीये. अभ्यास पटकन समजतोय, पण त्या अभ्यासाचं योग्य नियोजन कसं करायचं कळत नाहीये. अभ्यास करायला पाहिजे, अभ्यास कसा करायचा, केलेला अभ्यास लक्षात राहणं हे सगळं होतंय. पण अभ्यासापेक्षा मोबाईलमध्ये जास्त मन रमतंय. हे सगळं काय दाखवतंय तर बुद्ध्यांकात वाढ होतीये आणि भावनांक कमी होतोय. दुसऱ्या बाजूला भयंकर स्पर्धा चालू आहे. याच्याबद्दल सगळेजणच तुम्ही ज्ञात आहात. मोबाईल आणि गॅजेट्सचं हे युग आहे. त्यात ही पिढी गुंग झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला कुटुंब संस्था बदलायला लागलेली आहे किंवा बदललेलीच आहे. एकत्र कुटुंब संस्थेपासून आता विभक्त कुटुंब संस्था, हम दो हमारे दो पासून आता हम दो हमारा एक आणि तिथपासून आता डबल इन्कम नो किड्स यापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि म्हणून पालकत्वाचा जाणीवपूर्वक विचार करण्याची वेळ आलेली आहे. माझ्याकडे एक पालक आले होते. ते मला म्हणाले, की पालकत्व हा काही चर्चा करण्याचा किंवा त्याच्यावरती लेक्चर देण्याचा विषय आहे का हो सर? कारण पालकत्व हा कॉमन सेन्स आहे. पूर्वीच्या पालकांनी कुठली अशी अटेंड केली होती लेक्चर्स, म्हणून त्यांनी पालकत्व नीट निभावलं. आत्ताच का ती गरज पडावी, हे सगळं थोतांड आहे. पण मी आत्ता मगाशी मांडलेले सगळे मुद्दे जर तुम्ही नीट बघितलेत, तर तुमच्या लक्षात येईल, की पालकत्व हा कॉमन सेन्स नाही. इव्हन पालकत्व आपल्याला स्वीकारायचं आहे, इथपासून आपल्याला आपल्या पालकत्वाचा विचार करावा लागतो. मूल झाल्यावरती त्याचा विचार करणं म्हणजे युद्धाची तयारी करण्यासारखं आहे. काय हवं असतं आपल्या मुलांना? बघा, एकदा एका माझ्या मित्रानं मला सांगितलेलं हे उदाहरण आहे. माझा मित्र एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. त्यानं दुपारी आपल्या बायकोला काहीतरी काम होतं म्हणून फोन केला. फोन बायकोनं उचलण्याच्या ऐवजी त्याच्या 10 वर्षाच्या मुलानं फोन उचलला. याची कल्पना त्या मित्राला नव्हती, की फोन कोण उचलतंय. म्हणून नेहमीच्या पद्धतीनुसार त्यानं विचारलं, कारण त्याची बायको स्कूल टीचर आहे. नेहमीच्या पद्धतीनुसार त्यानं विचारलं, की "तू कामात नाहीस ना?" त्याच्या पलीकडून फोन उचललेल्या मुलाला असं वाटलं, की बाबांनी आपल्यालाच विचारलंय, की "तू कामात नाहीस ना?" त्याला इतकं बरं वाटलं. ते आईबरोबरचं जे काही संभाषण होतं, म्हणजे बायकोबरोबरचं जे काही संभाषण होतं, ते माझ्या मित्राचं संपलं आणि तो संध्याकाळी परत घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोनं त्याला सांगितलं, की "तू आज मुलाला कामात नाहीस ना?" असं जे म्हणालास, त्याचा त्याला इतका आनंद झालाय, की तो सारखं मला म्हणतोय, "बघ, बाबा मला म्हणत होते, की तू कामात नाहीस ना, मला जरा बोलायचं होतं." म्हणजे बाबांना लक्षात येतं, की मी कामात असतो. तुझ्याच तेवढं लक्षात येत नाही. ॲक्चुअल हे माझा मित्र त्याच्या बायकोला विचारत होता, पण मुलानं फोन उचलल्यामुळं ते वाक्य त्याच्या कानावर पडलं. इथं आपल्याला काय लक्षात येतंय, की जसं आपल्याला आपल्याशी कोणीतरी आपुलकीतून बोलावं, आदरपूर्वक बोलावं, असं आपल्याला वाटत असतं. तसंच अगदी नेमकं तेच मुलांना वाटत असतं. कारण मुलांच्या
ज्या आदर मिळवायच्या भावना असतात, प्रेम मिळवायच्या भावना असतात, त्या भावना मुलांच्या जन्माबरोबरच विकसित झालेल्या असतात. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक मॅडम तावातावानं त्यांच्या मुलीबद्दल सांगत होत्या. त्या म्हणत होत्या, की "मी बँकेत मॅनेजर आहे आणि ही मुलगी एका सांगलीतल्या प्रथितयश शाळेमध्ये सी पॅटर्नमध्ये शिकतीये आणि दुपारी ही मुलगी घरी येते 2:30-3:00 वाजता आणि तिथपासनं ही घरात एकटी असते. ती टीव्ही बघते, अभ्यास करते, काही काही चालू असतं. पण त्याबद्दल माझी काही शंकाच नाहीये किंवा तक्रार नाही. पण माझं बँकेतलं काम संपवून ज्यावेळेला मी 7:00 वाजता घरी येते, त्यावेळेला मी दमून आलेली असते. मी सकाळी गेलेली असते. बँकेतलं काम आणि त्याचा ताण तुम्हाला माहिती आहे. पण ह्या मुलीला त्याचं काही पडलेलंच नसतं. ही आली, मी आले, की हिचं सुरू होतं. "मम्मी मला काहीतरी खायला दे. मला टेनिस खेळायला जायचंय." कारण या मॅडम आल्या, की ती त्यांच्या कॉलनीत एक टेनिस कोर्ट आहे. तिथं टेनिस खेळायला जाते. त्या मॅडमचा मुख्य प्रश्न असा होता, की "सर, ह्या मुलांना आदर कळत नसेल का हो? इयत्ता 9वीतली ही मुलगी आपल्या आईला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आपल्या आईला समजून घ्यायला पाहिजे. आई दमून आलेली असते. हे इतकं पण समजत नसेल का हो?" मी त्या मॅडमना म्हटलं, की "पुढं काय-काय होतं जरा मला सांगा." मग त्यांनी सांगितलं, की "काही नाही. ती तिथनं पुढं 2 तास खेळून येते. खेळून आली ना, की ती दमलेली असती, पण तशीच घामटलेली असती आणि तशीच ती त्या कोचवर बसती. मला अजिबात चालत नाही. ती त्या कोचवर येऊन बसली, की मग माझं डोकं फिरतं. मग मी तिला पिटाळते बाथरूममध्ये आणि त्यावेळेलाच तिला पाणी प्यायचं असतं, स्वयंपाकघरात येऊन काहीतरी तोंडात टाकायचं असतं. मान्य आहे मला, ती दमलेली असती, पण स्वच्छता म्हणून काही प्रकार आहे की नाही? आता इथं लक्षात घ्या. आपल्याला आदर कुठून मिळणार? जोपर्यंत आपण आदर कसा करायचा असतो, हे मुलांसमोर उदाहरणच ठेवणार नाही. या मुलीला हे माहितीच नाही, की आई दमून आल्यानंतर आईशी कसं बोलायचं असतं. आईनं त्या मुलीसमोर ठेवलेलं उदाहरण असं होतं, की आल्यानंतर पटापट आवरून मग बसायचं असतं. आल्यावर आपापली कामं करायची असतात. दमणं वगैरे काही नसतं. हे ती मुलगी शिकलेली असल्यामुळं आई पण दमून येते हे तिच्या गावीच नव्हतं. याबद्दलची जेव्हा चर्चा मी त्या आईशी केली, त्यानंतर त्या मुलीमध्ये बरीच सुधारणा झाल्याचं मला नंतर कळालं. म्हणजे मुलांना नेमकं काय पाहिजे असतं, तर आपलं प्रेम, आपुलकी, माया ही मुलांना हवी असते. मग ती कॉलेजमधली आपली मुलं असोत वा घरातली. म्हणजे मुळात काय, तर आपल्याला आपल्या मुलांशी संवाद कसा साधायचा हे कळायला पाहिजे. आपण जर आपल्या मुलांशी संवाद साधायला शिकलो, तर मात्र आपलं आपल्या मुलांबरोबरचं नातं, मग ते विद्यार्थी असोत, आपले मेंटी असोत किंवा आपली बायोलॉजिकल मुलं असोत. मुलं आपल्याला कधीही अंतर देत नाहीत, आपलं ऐकत नाहीत, असं करत नाहीत. आपण संवादाचे वेगवेगळे प्रकार बघू. या संवादामागचं शास्त्र समजायला पाहिजे म्हणून मी त्या संवादांच्या शास्त्रानुसार त्याची काही मराठीत नावं लिहिली. असं समजूया, की आपला पाल्य साधारणतः 8वीत आहे आणि त्याला गणित विषयामध्ये खूपच कमी मार्क्स पडलेत आणि तो मुलगा आपल्याला त्याच्या प्रगती पुस्तकावर प्रोग्रेस कार्डवरती सही घेण्यासाठी आलाय. असा एक सीन तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर उभा करा. आणि जर तुम्ही अनास्था या संवाद प्रकारात असाल, या संवाद शैलीत असाल, तर काय होतं? अनास्था म्हणजे कोणत्याही प्रकारची आस्था नाही. कोणत्याही प्रकारच्या भावना नाही. म्हणजे असं असेल, की हॉलमध्ये तुम्ही पेपर वाचत बसलेले आहात आणि मी थांबतोय मध्ये-मध्ये म्हणजे काही लोक येतायत, तर मला त्यांना इन करून घ्यायला. हॉलमध्ये तुम्ही पेपर वाचत बसलेले आहात आणि तुमचा मुलगा तुमच्यासाठी प्रगती पुस्तकावरती सही घेण्यासाठी थांबलाय
आणि तोही हेही सांगायचा प्रयत्न करतोय की त्याला गणितामध्ये कमी मार्क्स मिळालेत आणि त्याला तुमची मदतीची गरज आहे. अशा वेळेला आपण अनास्था शैलीत असू तर आपण त्याला कोणत्याही प्रकारे त्याच्याकडे न बघता पेपर वाचतच असं सांगू की आईला भेट. म्हणजे मला कोणत्याही प्रकारची आस्था तुझ्याबद्दल नाही. तुला कमी मार्क पडले त्याच्याबद्दल मला काहीही वाटत नाही. कारण तो सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. तू अभ्यास करायला हवा होतास. अशा संवाद शैलीतून हळूहळू मुलांच्या मनामध्ये आपल्याबद्दल तीव्र नकारात्मक भावना निर्माण होतात. अशा वेळेला मुलं आपल्यापाशी येऊन काहीही बोलत नाहीत. कोणत्याही प्रकारचा संवाद साधत नाहीत. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, की शाळेत काय होतं, बाहेर काय होतं, ही मुलं येऊन आमच्यापाशी काही बोलतच नाहीत. मग हे बोलतं कसं करायचं? मग त्याला तिकडं कॉलेजमध्ये, शाळेमध्ये काय चाललंय हे कसं कळणार? तर आपण जर अनास्थेत असू, तर ही संवादाचा जो ब्रिज असतो, ही संवादाची जी काही एक लय असते, ती निर्माणच होत नाही. कारण कोणत्याही प्रकारच्या भावना आपण मुळात त्या मुलापर्यंत पोहोचवत नाही. समजा आपण दुरास्थेत असू. दुरास्था म्हणजे इंग्लिशमध्ये अँटिपथी. आपण समजा दुरास्थेत असू, तर आपण त्याच्यावरती भडकू, त्याला नावं ठेवू. लाज वाटत नाही का तुला अभ्यास करायला? आता मार्क्स कमी पडल्यानंतर तोंड खाली घालून माझ्याबरोबर तू बोलायला उभारलायस. आता दुःख करून काय उपयोग आहे? आता रडून काय उपयोग आहे? जा तू तुझ्या आईकडे आणि तू आणि आई बघून घ्या काय करायचं ते. दुरास्था. समजा आपण अति आस्थेत असू. अति आस्था म्हणजे सिम्पथी. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं, की सिम्पथीत असणं हे बऱ्याच वेळेला चांगलं चांगलं लक्षण आहे किंवा संवादासाठी चांगली शैली आहे. तर सिम्पथीत असणं ही संवादासाठी अतिशय घातक शैली आहे. म्हणजे काय? परत तोच प्रसंग. मुलगा आपल्यापाशी आलाय. मुलाला गणितात कमी मार्क्स मिळालेत. तो मान खाली घालून रडतोय आणि प्रगती पुस्तकावरती सही मागतोय. आणि आपण अतिआस्थेत आहे. तर काय करू आपण? तर आपणच त्याच्याशी बोलताना, "अरे असं कसं काय झालं? मला पण अपेक्षा नव्हती एवढे कमी मार्क्स पडतील याची. आता रे काय करायचं?" म्हणजे अशा वेळेला मुलगा रडतोय, आपण पण रडतोय. आता अशा वेळेला प्रश्न कोण सोडवणार? असा प्रश्न त्या मुलाच्या मनात पडायला सुरुवात होते. आणि इथं संवाद तुटायला सुरुवात होते. मग मुलगा तुमच्यापाशी येऊन प्रश्न मांडायला किंवा उत्तर शोधायला यायची शक्यता कमी होते. आता शेवटची शैली आहे आस्था शैली. आस्था शैलीत काय होतं? जर मुलगा अशा पद्धतीने आपल्यापाशी आला, तर आपण पहिल्यांदा त्याच्या भावनांना ओळखतो. म्हणजे समजा मुलाचं नाव प्रतीक असेल, तर आपण असं म्हणू, "प्रतीक, तू खूपच अस्वस्थ आणि दुःखी दिसतोयस आणि रडताना पण दिसतोयस. बरं ये, बैस इथं. काय झालं नेमकं?" मग अशा वेळेला कदाचित तो मुलगा तुम्हाला सांगेल, की अशा पद्धतीनं मला मार्क्स कमी मिळालेत. मग ह्याच्यामागचं कारण काय? तुला दुःख झालंय हे मला समजतंय आणि अशा पद्धतीनं दुःख होणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. अशा पद्धतीनं आपण सुरुवात करू शकतो. आस्था शैलीच्या मधल्या टप्प्यात आपल्याला पण अशा पद्धतीनं मार्क्स कमी पडल्यानंतर कधी दुःख झालं होतं आणि कशा पद्धतीनं झालं होतं, हे पण आपण त्या मुलाला गोष्ट स्वरूपात सांगू शकतो. आणि मग आस्था शैली सगळ्यात शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष प्रश्न सोडवायला हातात घेते. एकदा काय झालं, एक मुलगा एका मुलाला कॉलेजमधल्या मुलाला एक मुलगी आवडली आणि तो मुलगा बसमधनं ती मुलगी ज्या बस स्टॉपवर उतरेल, तिच्याबरोबर उतरायचा. ॲक्चुअल त्याचा बस स्टॉप पुढं होता. पण तिथंच तो उतरायचा आणि त्या मुलीच्या मागून तिच्या घरापर्यंत जायचा. त्रास द्यायचा नाही, काही टीझिंग करायचं नाही, काही कमेंट्स करायचं नाही, काहीच करायचं नाही.
फक्त तिच्या घरापर्यंत जायचा. ती घरातनं आत गेली, की मग परत माघारी यायचं आणि आपापल्या घरी निघायचं. त्या मुलीच्या मैत्रिणीनं तिला ही गोष्ट सांगितली, की असं-असं घडतंय. तिनं घाबरून अर्थात आपल्या डिपार्टमेंटमध्ये ही गोष्ट सांगितली शिक्षकांना. शिक्षकांनी त्याला बोलवून घेतलं आणि त्याला विचारायला सुरुवात केली, की हे असं-असं घडतंय. यानं पहिल्याच ह्याच्यात मान्य करून टाकलं, की "हो सर, असं-असं आहे आणि माझं तिच्यावरती प्रेम आहे." सेकंड इयरचा हा मुलगा असं म्हणतोय म्हटल्यानंतर त्या शिक्षकांचा पारा चढला आणि ते त्या मुलाला म्हणाले, "प्रेम करायला लायकी आहे का तुझी? अक्कल नाही, लाज वाटत नाही तुला? पोलिसात कंप्लेंट केली असती त्या मुलीनं तर आता तू तुरुंगाची हवा खात पडला असतास." आता या सरांनी ज्या भावनेनं त्या मुलाला ते म्हटलं, ती भावना अतिशय योग्य होती. त्या मुलीचं संरक्षण, त्या मुलीच्या भावना लक्षात घेऊन त्यांना एकदम राहवल नाही आणि ते असं बोलले. पण तो मुलगा अतिशय डिस्टर्ब झाला आणि तो सरांना अदवा-तदवा तिथल्या तिथं बोलू लागला. आता ही कुठली आस्थाशैली सरांनी वापरली होती, तर दुरास्था. पण त्यांनी आस्थाशैली जर समजा वापरली असती आणि ते म्हणाले असते, की "तुला काय वाटतंय एकूणच? हे माझ्या लक्षात येतंय. मी तुझ्या भावना समजू शकतो, पण तुझ्या वागण्याचा मात्र मला स्वीकार करता येणार नाही." आता तुमच्या सगळ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल, की इतकं रोबोटिक बोलायचं का? इतकं असं बोलता येईल का? तुम्ही सायकॉलॉजिस्ट आहात, तुम्ही त्याचा अभ्यास केलाय म्हणून. पण आपल्याला जर आपल्या मुलांबरोबर संवाद साधत राहायचा असेल, तर आपल्याला अशा पद्धतीची आस्थाशैली शिकून घ्यावी लागेल आणि हे बोलणं आत्ता मी तुम्हाला सांगताना रोबोटिक वाटतंय, पण जसजशी सवय होईल, तसतसं आपल्या आयुष्याचा, आपल्या बोलण्याचा ती भाग होऊन जाते आणि मग त्याचे रिझल्ट्स आपल्याला समोरून मिळायला सुरुवात होते. म्हणजे थोडक्यात आस्थाशैलीत करायचं काय? तर समोरच्याच्या भावना ओळखायच्या, त्या भावना शब्दात वापरायच्या. जशा मी तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये पहिला मजला, दुसरा मजला तिसरा मजला आणि 6वा मजला आणि बेसमेंट हे सांगितलं. ह्यातल्याच कोणत्यातरी भावना तिथं असतात. तर त्या भावना शब्दात मांडायच्या. या भावना आपण कधीतरी कशा वापरल्या होत्या आणि त्याचं काय झालं याच्याबद्दलची एखादी गोष्ट त्याला सांगायची थोडक्यात किंवा दुसऱ्या कोणी वापरल्यानंतर काय झालं होतं ह्याच्याबद्दल सांगायचं आणि मग ॲक्चुअल प्रश्न सोडवायला हातात घ्यायचा त्याच्या मदतीने. काही वेळेला आपण आस्थाशैली मुलांसमोर वापरत असताना आपल्याला प्रत्यक्ष त्यांचा प्रश्न सोडवायला लागतच नाही. एकदा मुलं स्थिर झाली, की प्रश्न त्यांचा तेच सोडवतात. पण दुरास्था, अनास्था या शैलीत मात्र मुलं आपल्यासाठी आणखीन मोठे प्रश्न निर्माण करून ठेवतात. त्यामुळे हे संवादाचे प्रकार आपल्याला उपयोगी पडू शकतात. अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कारण आपल्याकडं वेगवेगळ्या वयोगटातले पालक आहेत. म्हणजे पालकांच्या वयाचा वयोगट नाही म्हणते मी. कोणाचं मूल 1लीत असेल, कोणाचं 7वीत असेल, कोणाचं सेकंड इयरला, थर्ड इयरला असेल ग्रॅज्युएशनच्या. त्यामुळं मी वेगवेगळी उदाहरणं सांगतो. माझ्याकडं ना एक डॉक्टर मॅडम आल्या. त्यांच्या मुलीला त्या जवळपास खेचतच घेऊन आल्या होत्या. त्यांची मुलगी इयत्ता 6वीतली. त्या मुलीचे दोन्ही गाल लालबुंद झाले होते मार खाऊन. आणि ह्या मॅडम बसल्या आणि ह्या मॅडम सुद्धा बसल्या-बसल्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, की "सर, मुलगी एवढ्या लवकर बिघडेल असं वाटलं नव्हतं." मी त्या मुलीला म्हटलं, की तुम्ही बाहेर बसा. अ, माझ्याकडे जो मुलगा आहे त्याला मी त्या मुलीला बाहेर बसवायला सांगितलं. आणि मी त्या मॅडमना विचारलं, तर मॅडमनी मला असं सांगितलं, की ह्या मुलीनं स्वतःची एक लग्नपत्रिका स्वतःच तयार केली. म्हणजे चित्रकला. आणि त्या तशी एक केली नाही. अशा जवळ-जवळ 7 ते 8 पत्रिका तयार केल्या. त्याच्यावरती नवऱ्या मुलीचं नाव म्हणून स्वतःचं नाव घातलं आणि नवऱ्या मुलाचं नाव म्हणून आपल्याच वर्गातल्या एका मुलाचं नाव घातलं. आणि त्या पत्रिका तिच्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये वाटून टाकल्या. आणि जी ज्यांना तिनं त्या पत्रिका वाटल्या,
त्यातल्या एका मुलीनं आपल्या आईला पत्रिका दिली आणि त्या आईनं ह्या आईला फोन करून सांगितलं. त्या म्हणाल्या, की मुली इतक्या लवकर कशा काय बिघडू शकतात? लग्न वगैरे हे सगळे प्रकार या वयात या मुलीला समजू कसे शकतात? आणि हे असं कसं काय? आणि बोलता-बोलता त्या मला म्हणाल्या, "सर ही मुलगी दत्तक आहे." मला सारखा प्रश्न पडायला लागलाय, की मी कुणाची मुलगी दत्तक म्हणून दत्तक म्हणजे त्यांनी अडॉप्ट केलेली. तर ती मुलगी मी कुणाची अडॉप्ट केली, हे मला समजत नाहीये. मला माझी रात्रीची झोप उडाली आणि या मुलीनं प्रचंड मार खाल्लाय. आता काय करायचं ते तुम्ही सांगा. मी म्हटलं, "ठीक आहे, मला त्या मुलीशी मैत्री करावी लागेल. मला जरा गप्पा माराव्या लागतील आणि मग मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगेन." मी त्या मुलीशी मैत्री केली. मी त्या मुलीशी भरपूर गप्पा मारल्या आणि नंतर हळू माझ्या गोष्ट अशी लक्षात आली, की तिच्या घरामध्ये एक पत्रिका आली होती लग्नाची कोणाची तरी. ती पत्रिका ज्या पद्धतीनं फोल्ड केली होती आणि ज्या पद्धतीनं ती डिझाइन केली होती, ते डिझाइन या मुलीला खूप आवडलं. म्हणून तिनं म्हणजे ओरिगामी. आता त्या ओरिगामीतनं म्हणजे घड्या घालण्याच्या प्रकारातून तिनं एक पत्रिका तयार केली आणि आता ती पत्रिकेतला आतला मजकूर लिहायला पाहिजे. नुसतीच पत्रिका झाली म्हणून तिनं मजकूर लिहिला आणि त्यात स्वतःचं नाव घातलं आणि वर्गातला एक तिच्याबरोबर खेळणारा मित्र आहे त्याचं नाव घातलं. आणि आपल्या मैत्रिणींना पण ते दाखवायचं म्हणून अजून काही पत्रिका तयार केल्या, असे फोल्ड तयार केले आणि त्यात परत स्वतःचं नाव घातलं. आणि माझ्या असं लक्षात आलं, की जे या आईला वाटतंय तसं तर खरं तर काहीच नाहीये. फक्त एवढंच आहे, की त्या मुलीला ओरिगामीची आवड आहे. म्हणजे प्रश्न काय आणि आपण तो प्रश्न कुठपर्यंत घेऊन जातो, ह्याचं कारण असं, की संवाद शैली चुकतीये. या मॅडमची संवाद शैली चुकलेली होती. हाच संवाद जेव्हा त्या मुलीशी आस्था शैलीत मांडायला मी सुरुवात केली, तेव्हा 3 ते 4 सेशन नंतर या मुलीनं हळू मला या तिच्या गोष्टी सांगितल्या. आणि ह्याच्यामध्ये तो मुलगा तिला आवडतोय किंवा एक्स-वाय-झेड जे आपल्या प्रौढ म्हणून डोक्यात असतं लोकांच्या, तसं काहीच नव्हतं. आणि तिला हेही समजत नव्हतं, की आई इतकी का मारतेय? हे सगळं न समजण्यामागचं कारण आहे, की आपला संवाद साधायला कुठेतरी चुकतोय. या ठिकाणी आईच्या बाजूने विचार करायचा तर आईला अशा पद्धतीनं भीती वाटणार की नाही, चिंता वाटणार की नाही? तर वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. आई म्हणून तिच्या ठिकाणी जर विचार केला तर हे सगळं स्वाभाविक आहे. पण त्यांनी जर शैली बदलली असती बोलायची, तर कदाचित त्यांना ह्या गोष्टी घरातच समजल्या असत्या. कपिलकडे आणायची काही गरजच नव्हती. आता 2 प्रकारचे पालकांचे प्रकार असतात. ते प्रकार आपण बघू. एक मुलगा होता त्याचं नाव होतं अप्पू आणि दुसरा मुलगा होता त्याचं नाव मग्गू. दोन्ही पालक, अप्पूचे पालक आणि मग्गूचे पालक अतिशय जागरूक पालक. अप्पू आणि मग्गू अगदी पट्टीचे पोहणारे. म्हणून या पालकांनी दोघांसाठीही प्रशिक्षक नेमला. अप्पूचे पालक काय करायचे? तर अप्पूला रोज सकाळी पोहायला घेऊन जायचे, ट्रेनिंगसाठी घेऊन जायचे, घेऊन यायचे. त्याच्या प्रोटीनचा डोस, प्रथिनांचा डोस व्यवस्थित राहावा म्हणून योग्य तो डायट द्यायचे. त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं जो खर्च लागतो, कपडे किंवा अजून काही लागतं ते सगळं करायचे. वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेला घेऊन जायचे. अप्पूचे पालक करायचे, तेच मग्गूचे पालक करायचे. फक्त अप्पूच्या पालकांचं म्हणणं असं होतं, की तुझी ही जी आवड आहे, ही आवड तू अशीच जोपासत राहा. पोहण्याची मजा घे. स्पर्धेला जातो म्हणजे आपण कुठं आहोत याचा साधारणपणे आपल्याला अंदाज येतो आणि आपल्याला बक्षीस मिळालंच तर पुढची प्रॅक्टिस करायला आपल्याला प्रोत्साहन मिळतं. मग्गूचे पालक मात्र काय म्हणायचे बघा. मग्गूचे पालक मग्गूला म्हणायचे, "एवढा जर खर्च करतोय आणि तुला जर ट्रेनिंग लावलंय ना, तर तुला स्पर्धेत बक्षीस आणायलाच पाहिजे. कारण आपण ट्रेनिंग हे काही मजेसाठी लावलेलं नाही आणि रोज सकाळी उठून तुला ट्रेनिंगला एक गंमत म्हणून घेऊन जात नाहीये. त्यामुळे स्पर्धेत जर भाग घेत असशील, तर स्पर्धेत तुझा नंबर यायलाच पाहिजे." आता हे आपण कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. ते आपण डॉक्टर चारुदत्त कुलकर्णींच्या लेक्चरमध्ये ऐकलंय. अगदी खरं आहे.
म्हणजे काय तर अप्पूचे पालक हे अपेक्षा ट्रॅकवरचे पालक आहेत, एक्स्पेक्टेशन. आणि मग्गूचे पालक हे मागणी ट्रॅकवरचे पालक आहेत. म्हणजे मग्गूचे पालक काय म्हणतात माहितीये? ते गाणं मनातल्या मनात म्हणत असतात. ते म्हणतात, "जो वादा किया वो निभाना पडेगा." म्हणजे तू जर स्पर्धेत गेलायस, तर तुला बक्षीस आणायला पाहिजे. पण इथपर्यंत ठीक आहे. पण ते पुढे काय म्हणतात, "रोके जमाना चाहे रोके खुदाई तुमको आना पडेगा." म्हणजे काय वाटेल ते झालं आणि अगदी खुदाने जरी तुला थांबवलं, तरी तुला यायलाच पाहिजे. हे कसं शक्य आहे? कारण मग्गूचा नंबर येणं हे फक्त मग्गूच्या प्रयत्नांवरती अवलंबून नाही. पण मग्गूचे पालक हे मागणी ट्रॅकवर असल्यामुळं, डिमांड ट्रॅकवर असल्यामुळं ते हे सगळे जे काही फॅक्टर्स आहेत बाकीचे, ते मानायला तयार होत नाहीत. इकडं अप्पूचे पालक मात्र तिसऱ्या मजल्यावर असतात. योग्य ती काळजी घेतात. त्यांना काही चुकलं तर ते स्पष्टपणे सांगतात आणि मग अप्पूच्या पालकांचं सगळं लक्ष प्रक्रियेवर असतं. मग्गूच्या पालकांचं सगळं लक्ष रिझल्ट, बक्षीस, मान-मर्तब, लोक काय म्हणतील, आपण पालक म्हणून कसे आहोत. बघा, पालकत्व निभावताना मुलाच्या वाढीवरती लक्ष असण्याऐवजी लोक मला आई म्हणून काय म्हणतील, लोक मला बाप म्हणून काय म्हणतील याच्यावरती लक्ष ठेवलं, की आपोआप आपण मग्गूचे पालक व्हायला सुरुवात होते. अप्पूचे पालक मात्र पालकत्वाची मजा घेत राहतात. कधी-कधी अप्पू चुकू शकतो, कधी-कधी अप्पू नंबरात येऊ शकतो. पण उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला दुवा सोडायचा नाही, असं अप्पूच्या पालकांचं म्हणणं असतं. मग्गूच्या पालकांचं मात्र रिझल्टवर लक्ष असल्यामुळं पालकत्वाची मजा येत नाही. अप्पूचे पालक अप्पूला सांगतात, की "तुझा नंबर यावा म्हणून तू प्रयत्न कर. पण तुझा नंबर आला, तर तू माझा चांगला मुलगा आहेस असं नाही." मग्गूचे पालक मात्र मग्गूला म्हणतात, की "तुझा नंबर यायलाच पाहिजे, नाहीतर आमचं नाक तू समाजात कापशील." त्यामुळं अप्पूचे पालक वैफल्यग्रस्त होत नाहीत, पण मग्गूचे पालक मात्र खूप वैफल्यग्रस्त होतात. शास्त्रामध्ये सांगितलेल्या एका संशोधनानुसार जेव्हा आपण मुलांकडून अवाजवी मागण्या करायला सुरुवात करतो, त्यावेळेला मुलं बर्नआउट सिंड्रोमची शिकार होताना दिसतात. बर्नआउट सिंड्रोम म्हणजे काय? बर्नआउट सिंड्रोम म्हणजे मुलांच्यातलं चैतन्य हरवतं, उत्साह मंदावतो, मुलं खांदे पाडून चालायला सुरुवात करतात, नवीन काही करायची इच्छाच राहत नाही. मुलं काही-काही वेळेला तर मुलं स्वतःकडून सुद्धा डिमांड करायला सुरुवात करतात. यातून मुलांमध्ये न्यूनगंड तयार होतो आणि मुलं वैफल्यग्रस्त दिसतात. बऱ्याच वेळेला शिक्षक, पालक असं चर्चा करताना, बोलताना आढळतात. आपण सुद्धा म्हणतो, की "या मुलांना काही वाटतच नाही का? काही चेहऱ्यावरती हावभावच नसतात. उत्साहीच नसतात ही मुलं. काही करायचं म्हणून स्वतःहून पुढंच येत नाहीत. यांना स्वतःहून काही करायचंच नसतं. सगळं सारखं मागं लागून करून घ्यावं लागतं." हे काय आहे? हे कशाचं द्योतक आहे? तर हे बर्नआउट सिंड्रोम आहे. म्हणजे ही मुलं वैतागलीत या सगळ्या गोष्टींना आणि ती कशाला वैतागलीत? तर ह्या सततच्या डिमांड्सना, मागण्यांना. त्यामुळं आपण अप्पूचे पालक व्हायचं का मग्गूचे पालक व्हायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. आता मी तुम्हाला एक मजेशीर हां, गोष्ट सांगणार आहे. हे झालं की हे लेक्चर इथंच संपेल. एका जंगलामध्ये सगळे प्राणी एकत्र येतात आणि चर्चा करायला सुरुवात करतात, की आपण जंगलात राहतो, आपण खातो, पितो, आराम करतो, सगळं करतो. पण मनुष्य हा देखील प्राणी आहे आणि तो आपल्यापेक्षा कैक पुढे गेलेला आहे, कैक पटींनी. आणि मग आपण असे का मागं? तर तिथं बसलेला जिराफ काहीतरी सांगायला सुरुवात करतो. जिराफ म्हणतो, की माझ्याकडे एक आयडिया आहे, ती अशी, की आपण ह्युमन थेरपी वापरायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे काय? माणूस ज्या पद्धतीनं आपल्या मुलांना प्रशिक्षण देतो, मुलांना वागवतो,
मुलांकडून अभ्यास करून घेतो, करिअर घडवून घेतो, त्या पद्धतीनं आपण आपल्या मुलांकडून सुद्धा या गोष्टी करून घ्यायला पाहिजेत. तर आपल्या पुढच्या पिढ्या नीट सुधारतील. आणि मग माणूस ज्या पद्धतीनं प्रगती करतोय, अशी आपण चर्चा करतोय, आपली आपली मुलं सुद्धा त्याच पद्धतीनं प्रगती करतील, चर्चा करतील. पुढे जातील. आता इकडं हळू-हळू प्रशिक्षणाचा कार्यक्रम पालकांचा सुरू होतो. पालक आपापल्या मुलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतात. बदकाचे पालक, बदकाचे आई-वडील आपल्या बदकाला प्रशिक्षण देण्यासाठी विचार करायला लागतात. ते आपल्या पिल्लू बदकाला बोलवून घेतात आणि सांगतात, की तुझं सगळं लक्ष फक्त पोहण्यावर आहे. आजपासनं तुझं पोहणं कमी आणि तू आता भरभर पळायला सुरुवात करायची. उडायचा प्रयत्न करायचा, कारण तू जास्तीत जास्त 1 फूट, 1.5 फूट पर्यंतच उडू शकतोयस. हे काही बरं नव्हे. तिकडे कबूतर बघ केवढ्या उंचीपर्यंत उडतंय. तू एवढाच उडू शकतोस, याला काही अर्थ नाही. त्यामुळं तू आता 1.5 फूटपेक्षाही जास्त उंचीवरती उडायला पाहिजेस, अगदी बाकीच्या पक्ष्यांसारखं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुला झाडावर सुद्धा चढता यायला पाहिजे. पिल्लू बदक हे सगळं ऐकत होतं आणि विचार करत होतं, की जी बदकं, मग ते प्रौढ बदकं असतील, लहान बदकं असतील, त्याच्या एवढी बदकं असतील, त्यातलं जर कोणीच अशा पद्धतीनं बाकीच्या पक्ष्यांसारखं उडत नाही, झाडांवर चढत नाही, जोरजोरात धावत नाही, आणि हे मला काय सांगतायत? त्याला असं वाटतं, की आपले आई-वडील आपल्या भल्याचा विचार करत असणार. त्याशिवाय ते असं सांगत नाहीत. म्हणून पिल्लू बदक सुद्धा खूप प्रयत्न करायला सुरुवात करतं. त्याचे आई-वडील त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. ते झाडावरती चढायचा प्रयत्न करतं, पण एकदाही त्याला यश मिळत नाही. हळू-हळू पिल्लू बदकाच्या डोक्यात विचार यायला सुरुवात होते, की माझे आई-वडील माझ्याकडून एवढीशी अपेक्षा ठेवून आहेत, की मी या झाडावर चढावं. मी थोडंसं उंच उडावं. तेही मी करू शकत नाही. म्हणजे माझ्यात काही खरोखर अर्थच नाही. मी बहुतेक त्या लायकीचाच नाही. असं म्हणून त्या पिल्लू बदकाच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. इकडं गरुडाच्या पालकांनी गरुडाच्या त्या पिल्लाला बोलवलेलं असतं. गरुड पिल्लू म्हणजे अगदी पिल्लू नसतं, व्यवस्थित टीन एजमध्ये गेलेलं असतं, पौगंड अवस्थेत गेलेलं असतं. त्यामुळं ते उंच उंच आकाशात भराऱ्या मारत असतं. त्याला त्याचे आई-वडील बोलवून घेतात आणि म्हणतात, "हे बघ गरुडा, तू उंचच उंच नुसत्या उड्या मारत राहतोस. त्याला काही टायमिंग नाही, त्याला काही वेगाचं मोजमाप नाही, काहीच नाही. आणि तू स्वतःलाच फार शहाणा समजतोस. कुठल्या स्पर्धेतच भाग घेत नाहीस. असं करून कसं चालेल? असं नाही चालणार. तू स्पर्धेत भाग घेतला पाहिजेस आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याला तुझा वेग मोजत राहायला पाहिजे. तू किती उंचीपर्यंत जातोस, ती उंची मोजत राहिली पाहिजे. हे सगळं मोजत राहिलो तरच ते हे सगळं व्यवस्थित होईल." झालं. रोज सकाळी गरुड जे अ, गरुड बाळ होतं, ते ज्या उत्साहात उडायचं, जे बंधन नसायचं, निवांत आकाशात विहार करायचं, ते सगळं हळू बंद झालं. आई-वडिलांच्या हातात स्टॉपवॉच आलं. किती उंचीपर्यंत जातोय, वेग काय, हे सगळी मोजमापं आली. आणि मग या गरुडाला हळू राग यायला लागला. कारण आई-वडिलांच्या अपेक्षेनुसार हे सगळं होतच नव्हतं. त्यात भरीस भर म्हणून या गरुड पिल्लाच्या आई-वडिलांनी एक प्रशिक्षक नेमला. तो प्रशिक्षक तर नेहमीच, तुमच्या मुलाला काही जमत नाही, तुमचा मुलगा ऐकत नाही, त्याला नुसतंच हवेत विहार करायला हवा असतो, हे काही बरोबर नाही, त्याला शिक्षा करायला हवी वगैरे अशा सूचना ते आई-वडिलांना करायचे. त्यामुळे आई-वडील वैतागायचे. आई-वडील वैतागले, की ते आई-वडील आपल्या गरुडाला बोलायचे आणि मग यातून हळू गरुड आपल्या आई-वडिलांना उलटं बोलायला लागला. आणि आई-वडिलांना असं वाटायला लागलं, की हा तर एकतर काही शिकत नाही आणि उलटं मात्र बोलतो.
म्हणजे हा अतिशय संतापी आणि उलट बोलणारा गरुड आहे. ह्याच्याच्यानं काही होणार नाही. हा आपलं न ऐकणारा गरुड आहे. आता आपण अजून एका प्राण्याच्या बाबतीत बघू. इकडं कांगारू, आई वडील आपल्या कांगारू बाळाला घेऊन बसतात आणि त्याला सांगायला लागतात, हे बघ बाळा, आत्तापर्यंत आपल्या सगळ्या पिढ्या 2 पायावरती चालतात. आपल्याला खरं तर 4 पाय आहेत. सगळे प्राणी 4 पायांवर चालतात. पण आपण मात्र 2च. ही खंत आमच्या दोघांच्या मनात आहे, म्हणजे आई वडील. आता मात्र तुझ्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. त्या अशा की तू आजपासून 4 पायांवरती चालायचं. कांगारूला काही समजतच नाही. कांगारू म्हणतो, की ठीक आहे, काही हरकत नाही. प्रयत्न करतो. कांगारू प्रयत्न करायला लागतो, पण ते जमतच नाही त्याला. त्याला बॅलन्स साधता येत नाही. त्याला खूप त्रास व्हायला लागतो. त्याला जखमा व्हायला लागतात. आई-वडील म्हणतात, "एवढं सुद्धा तू आमच्यासाठी करणार नाहीस का? जे आम्हाला जमलं नाही, ते तू नाही का करणार? तुझ्याकडून नाही, तर आम्ही कुणाकडून अपेक्षा ठेवायची?" कांगारूला पण समजत नाही, की आता याबाबतीत काय करावं? आई-वडील फ्रस्ट्रेट होतात. कांगारू बाळ फ्रस्ट्रेट होतं. असं एकूण सगळं व्हायला लागतं. असं हे जंगलातलं अनोखं प्रशिक्षण. यातून काय बोध घ्यायचा हे मी तुम्हाला काही नाही सांगणार. कारण आपण सगळेजणच तितके समजूतदार आहोत, आपल्याला समजतं काय चालू आहे ते. शेवटचं, आपण पालक म्हणून कोणतंही अंधानुकरण करायला नको. डोळस दृष्टिकोन आपण ठेवला आणि जर आपण आपल्या पालकत्वाला दिशा दिली, तर चांगली गोष्ट आहे. पालकत्व ही एक शास्त्रीय गोष्ट आहे. वय आणि त्याला अनुसरून येणारं जे काही बिहेवियर आहे, ते बिहेवियर, वर्तन आपल्याला माहिती असायला पाहिजे. उदाहरणार्थ माझ्याकडे एक आई आली 5 वर्ष वयाच्या मुलीची आणि मला म्हणाले, की "सर, ते अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे कडकडेपणाचा आजार असं काही तो म्हणतात ना, तो आहे का हो हिला?" मी म्हटलं, "का?" "नाही, ही एके ठिकाणी गप्प बसतच नाही, म्हणून मी Google करून बघितलं, तर मला Googleवर असं वाचायला मिळालं, की कडकडेपणाचा, एके ठिकाणी न बसण्याचा, लक्ष केंद्रित न करण्याचा पण एक आजार असतो. हा असेल का हो हिला?" गंमत लक्षात घ्या, वयवर्ष 6-7 पर्यंत, 8 पर्यंत मुलांनी गप्प बसू नये, एके ठिकाणी बसू नये, अशीच निसर्गाची रचना आहे साधारण 8 पर्यंत. काय ती रचना आहे? तर हे जर मेंदूचे 2 भाग घेतले, हे 2 अर्धगोल घेतले, तर हे 2 अर्धगोल एकमेकाला जोडणारी जे काही ब्रिज आहे, जे काही पूल आहे, त्याला कॉर्पस कोलॅझम असं म्हणतात. आणि कॉर्पस कोलॅझम केव्हा डेव्हलप होतो, जेव्हा मूल हे खूप हालचाल करतं, खेळतं, दमतं, धडपडतं, परत भरपूर खेळतं, हालचाल करतं. जेव्हा ही हालचाल जास्त होईल, जेवढी ही हालचाल जास्त होईल, तेवढा हा ब्रिज चांगला पक्का घट्ट होत राहतो. आणि जेवढी ही हालचाल कमी होईल आणि आपण त्या मुलांना बसवून ठेवू, तेवढा हा ब्रिज माहितीची देवाणघेवाण करणारा कमकुवत होईल. हा ब्रिज स्वतःच मागणी करतो, की मुलांनी भरपूर हालचाल करायला पाहिजे आणि तो ती हालचाल घडवून आणतो. त्यामुळं एकदम आपल्या मुलाला आपला मुलगा हायपर ॲक्टिव्ह आहे किंवा कडकडेपणाचा त्याला त्रास आहे, अशा पद्धतीच्या निष्कर्षाला येऊ नये. बरेच पालक येतात आणि म्हणतात, की मुलगा वयवर्ष 13-14 आणि भयंकर संतापतो, प्रत्येक गोष्ट हट्टीपणानं करतो, उलटी उत्तरं देतो. अशा वेळेला मुलांच्या वयात येण्याच्या वेळेला त्यांचं वागणं कसं असतं, त्यांच्या शरीरात काय बदल होतात याचा साधारण आपल्याला अंदाज आहे. पण त्यांच्या मनात आणि मेंदूत काय बदल होतात याचा मात्र आपण कधीच अभ्यास केलेला नाही. मुळात वयात येणाऱ्या मुलांचं वैशिष्ट्य असं, की ते सगळ्या गोष्टी भावनिकतेतून शिकत असतात.
उत्तरं देत असतात, रिस्पॉन्स देत असतात. आत्ता आपल्याकडे असलेले विद्यार्थी सुद्धा या पौगंडावस्थेतच मोडतात. त्यामुळे पटकन कुठली गोष्ट समजून न घेणं, उलटी उत्तर देणं, नुसतंच वरवरती ऐकून घेऊन सोडून देणं, मनावर न घेणं किंवा गंभीरतेनं कोणतीही गोष्ट सांगितली, सल्ला दिली तर ते फॉलो न करणं किंवा कुठल्याही गोष्टीत कन्सिस्टंट नसणं किंवा योग्य निर्णय घेता न येणं, पटकन मजा देणाऱ्या गोष्टींकडे लक्ष जाणं, अशा जी काही सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या या वयात होत असतात. का असं होत असतं? तर मुळात आपला मेंदू विकसित जो होत असतो, तो मागून पुढं होत असतो. पहिल्यांदा मागचा मेंदू विकसित होतो आणि हळू-हळू पुढचा मेंदू विकसित होतो. मागचा मेंदू म्हणजे हालचालींचा मेंदू आणि मागचा मेंदू साधारण हालचालीच्या मेंदूच्या वरचा मेंदू म्हणजे भावनांचा मेंदू. हे मेंदू पटकन विकसित होतात. पण इथून इथं प्रगती करायला या मेंदूला मात्र वय वर्ष 22, 23, 24 उजाडावं लागतं. आणि मग इथं कोणता मेंदू आहे? तर इथं बुद्धीचा मेंदू आहे. इथं सद्सद विवेकाचा मेंदू आहे. इथं योग्य विचार करून निर्णय देण्याचा मेंदू आहे. हे सगळं व्हायला वय वर्ष 22-23 येतं. म्हणून आपण त्या वयोगटाला गद्धे 25शीचं वय असं म्हणतो. असंही तुमच्या लक्षात आलं असेल तुमच्या आजूबाजूच्या मुलांच्या वरून किंवा आपल्या विद्यार्थ्यांवरून, की मुलं जेव्हा 17, 18, 19, 20 वर्षाची असतात, त्यावेळेला खूप त्रास देतात. आणि नंतर आपणच म्हणतो, की आता मुलगा 25 वर्षाचा झालाय, आता मॅच्युअर झालाय. मॅच्युअर झालाय म्हणजे काय? तर त्याचा जो काही निओ कॉर्टेक्स आहे, जो बुद्धीचा मेंदू आहे, तो चांगला डेव्हलप झालाय. ह्याच्यावरती भरपूर बोलता येईल, पण आपल्याला वेळेची मर्यादा पाळायलाच लागेल. पालकांमध्ये गुणदोष असणारच, मुलांमध्ये पण गुणदोष असणारच. पण आपण मागणी ट्रॅकवर राहिलो, तर आपण फक्त गुणांचीच मागणी करत राहणार आणि दोष स्वीकारणार नाही, तसं नको व्हायला. आपल्याला जशी तुलना नको असते, तशीच या मुलांना पण तुलना नको असते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, पौगंडावस्थेपर्यंतच्या सगळ्यांना हे लागू आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पालकत्व निभावताना पेशन्स हवेत ही आहे. आपण मुलांसमोर वेगवेगळे पर्याय ठेवायला पाहिजेत आणि मुलांना पर्याय निवडायला मदत करायला पाहिजे. आपण म्हणतो की मुलांमध्ये डिसिजन मेकिंग एबिलिटी नाही. मुलांना स्वतःचा प्रोजेक्ट स्वतः निवडता येत नाही. नुसते आयते प्रोजेक्ट्स पाहिजेत. याची सुरुवात खरं तर लहानपणापासूनच झालेली असते. मुलांना आपण विचारायला पाहिजे की बाळा फ्रिजमध्ये किंवा मी बाजारातून आणलेल्या ह्या 4-5 भाज्या आहेत. त्यातली कोणती बरं भाजी करूया आज? किंवा माझ्यासमोर आकाशकंदील, आता आकाशकंदील आपण घेऊ. छोटे-छोटे समजा आकाशकंदील घ्यायचे असतील माळ करायला, तर इथं वेगवेगळे आकाशकंदील आहेत. कुठल्या रंगाचे आकाशकंदील तुला घ्यायला आवडतील? अशा साध्या-साध्या प्रसंगातून आपण मुलांना जर पर्याय निवडायला शिकवलं, तर मुलांची डिसिजन मेकिंग एबिलिटी वाढते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्या स्वची योग्य वाढ होते. त्यांना विचार करायला वेळ मिळते, सवड मिळते आणि मग आपल्याला मुलांना प्रोजेक्टसाठी मुद्दामून तयार प्रोजेक्ट्स ते आणतात अशी नावं ठेवायला लागत नाही. लेबल्स द्यायला नकोत. फॉर एक्झाम्पल, मी मागच्या वर्षी माझ्या मुलाच्या गॅदरिंगला त्याच्या शाळेत गेलो होतो. मी स्टेजच्या मागे उभारलो होतो. माझ्या मुलाचा परफॉर्मन्स होता. त्याच्या आधी त्याच्याच वर्गातल्या एका मुलीचा परफॉर्मन्स होता आणि त्या मुलीची आई त्या मुलीला सांगत होती, "गुड गर्ल आहेस तू. तुझा परफॉर्मन्स चांगला व्हायला हवा." आणि त्या मुलीचा चेहरा आता जाऊन आपल्याला परफॉर्मन्स करायचा आहे, या आनंदापेक्षा अतिशय तणावग्रस्त दिसत होता. चेहऱ्यावर, कपाळावरती खूप आठ्या दिसत होत्या. याचं कारण ते लेबल, गुड गर्ल. आपल्याला असं वाटतं, की गुड गर्ल हे गुड चांगलं लेबल आहे ना, आम्ही गुड गर्ल म्हणतो. पण त्याच्या बरोबर विरुद्ध लेबल काय आहे तर बॅड गर्ल. अगदी साध्या-साध्या गोष्टीत आपण लेबल्स वापरतो. चल, जेवण ठेवले ना जेवण करून घे, गुड बॉय, बॅड बॉय. तर ही जी काही लेबल्स आहेत, अनेक लेबल्स आहेत. तर ही लेबल्स आहेत, ही लेबल्स नकोत. प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायला हवा आणि मुलांना पण त्यात सामील करून घ्यायला हवं. आपण जर आस्थाशैली वापरली, तर आपण अशा पद्धतीचा प्रयत्न निश्चित करतो.
आपल्याला मुलातील नेमकी काय बदलून हवं आहे ते आपल्याला ठरवता यायला पाहिजे. आपल्याला नुसतंच असं वाटत राहतं, की आपल्या मुलानं हे नाही वागायला पाहिजे. आपल्या मुलानं ते नाही करायला पाहिजे. आपल्या मुलानं या पद्धतीनं नाही करायला पाहिजे. पण म्हणजे नेमकं काय? इंग्लिशमध्ये याला अपोझिट बिहेवियर असं म्हणतात. म्हणजे मोबाईल वापरू नको. एवढं आपण सांगतो. पण मोबाईल वापरू नको म्हणजे आपल्याला नेमकं काय अचीव्ह करायचंय? अपोझिट बिहेवियर काय असायला पाहिजे? हे मुलासमोर आपण ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या आधी डोक्यात तयार व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बक्षीस आणि शिक्षा आपल्याला योग्य प्रकारे वापरता यायला पाहिजे. मला मागच्याच आठवड्यात आपल्याच कॉलेजमधल्या एका सरांनी प्रश्न विचारला, की मुलांना शिक्षा करायची नाही, अजिबात काही ओरडायचं नाही, मारायचं नाही. हा जो ट्रेंड अलीकडे वाढायला लागलाय, तो कितपत योग्य आहे? तर शिक्षा करायची नाही असं कुठेही मानसशास्त्रामध्ये लिहिलेलं नाही, म्हटलेलं नाही. पण शिक्षा ही त्या मुलाच्या आत्मसन्मानाला ठेच लागेल अशा पद्धतीची असता कामा नये. असे शब्द असता कामा नयेत. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं, की त्या मुलाच्या आत्मसन्मानाला जर ठेच लावली, जरा लागेल असं बोललं, तर मुलं गप्पपणे आपलं ऐकतात. हा आपला गैरसमज आहे. मुलं तात्पुरतं आपलं ऐकल्यासारखं करतात, पण आपण त्यांच्या पूर्ण बिहेवियरमध्ये अजिबात बदल करू शकत नाही. बक्षीस हे नेहमी चॉकलेट, गोळ्या, काही ठिकाणी तर पैसे देतात. अशा मटेरियल मधूनच बक्षीस द्यायला पाहिजे असं नाही. साधं नुसतं स्माईल दिला, मूल सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग, झोप छान झाली का? हे बोलणं सुद्धा मुलांसाठी रिवॉर्डिंग असतं. काही वेळेला पाठीवरती शाबासकीची थाप ही सुद्धा मुलांसाठी एक मोठा रिवॉर्ड आहे. त्यामुळे मानसशास्त्र 2 प्रकारच्या बक्षिसांचे प्रकार सांगतं. एक मटेरियलिस्टिक रिवॉर्ड आणि दुसरं सायकॉलॉजिकल सोशल रिवॉर्ड. त्यामुळं अशा पद्धतीने जर आपण वागायचा प्रयत्न केला, तर आपल्या पालकत्वाची मजा आपण स्वतः घेऊ शकू. कारण शेवटी पालकत्व हा एक न थांबणारा प्रवास आहे. धन्यवाद. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील, तर मला प्रश्न विचारू शकता. कारण हा विषय बराच मोठा आहे. तो असा एका तासाच्या सेशनमध्ये न संपणार आहे. थँक यू. धन्यवाद कपिल सर, आजचं सेशन घेतल्याबद्दल. तर मी आजचं फोरम ओपन करतोय, आजचं सेशन ओपन करतोय तुमच्या शंकांसाठी किंवा प्रश्नांसाठी. जर कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर कृपया कपिल सरांना विचारा. हॅलो सर. हा चेंडके सर बोला. तुम्ही आता म्हटलात की सर मुलांना म्हणजे जेवलास की गुड बॉय वगैरे असं म्हणायचं नाही म्हणताय. मग म्हणजे हे कसं मग टॅकल करायचं सिच्युएशन? हा, खूप छान प्रश्न आहे. जेवल्यानंतर अगदी डायरेक्ट गुड बॉय म्हणण्यापेक्षा तू आता खूप छान पद्धतीनं जेवलास किंवा तू जेवलास हे मला खूप आवडलं, अशा पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. मी तुम्हाला 5 सूत्र सांगितली होती. त्या 5 सूत्रांमधलं शेवटचं सूत्र जर बघितलं तर पर्सन व्हर्सेस बिहेवियर. म्हणजे आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे म्हणजे जेवण हे एक वागणं आहे. त्या वागण्यासाठी पूर्ण त्या व्यक्तीला आपण लेबल देणार का जेवण केल्याबद्दल त्या बिहेवियरला शाबासकी देणार हे आपल्याला ठरवावं लागेल. नाहीतर मुलांना अशा पद्धतीच्या लेबल्सची सवय लागते. काही वेळेला ते उलट पद्धतीनं पण लेबल घेतात. म्हणजे जेवलं नाही तर बॅड बॉय आणि ह्याचा खूप इम्पॅक्ट होतो. आत्ता जी मुलं स्टेजवर येऊन बोलत नाहीत किंवा आपण म्हणतो त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग नाही, गॅदरिंगमध्ये परफॉर्मन्स करायला येत नाहीत. ह्याची मुळं ही ऍक्च्युअली या लेबल्समध्ये असतात. हॅलो सर. हा हॅलो. हा माझा एक छोटा प्रश्न असा आहे. हो सर. पदवीधर झालेली मुलं, पदवीनंतरची मुलं हे 20 ते 22-24 पर्यंतचे असू शकतात उच्च शिक्षण घेतल्यानंतर. मग त्यांचा जर पालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन दोषाचाच असेल तर त्या ठिकाणी पालकांनी काय केलं पाहिजे? माझी रेंज गेली होती मधल्या काळात. मला परत एकदा प्रश्न सांगा. सांगू का? पदवीनंतरची मुलं म्हणजे
साधारण 21 ते 24 वर्ष या वयोगटातल्या मुलांचा जर पालकांकडे म्हणजे बघण्याचा दृष्टिकोनच नकारार्थी असेल किंवा त्यांना दोषच जाणवत असतील तर यामध्ये हॅलो? पालक काय करू शकतात? पालक काय करू शकतात? हॅलो, प्रश्न येत नाही का ऐकू? हॅलो, नाही माझं मध्ये हँग झालं होतं. परत हॅलो एकदा सांगा. सर, मी सांगतो हा प्रश्न. हा हा तर हा, झेंडे सांगा. सरांचा प्रश्न असा आहे, हा त्यांचा पाल्य हा 21 ते 25 या वयोगटातील आहे. तो ग्रॅज्युएट झालेला असेल आणि हा. त्याचा पालकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह स्वरूपाचा असेल, तर पालकांनी काय केलं हम्म. पाहिजे? अच्छा. पहिली गोष्ट अशी की तो निगेटिव्ह होण्यामागचं काय कारण आहे. दुसरी गोष्ट अशी की या वयोगटातल्या पाल्यांचा म्हणजे तुम्ही जर सुरुवातीपासून बघितलं तर सुरुवातीला सगळ्या मुलांचा कल हा आई वडिलांकडे असतो. सुरुवातीला शाळेत Yes. जेव्हा आपण घालतो त्यानंतर Yes. हळूहळू या मुलांचा कल हा शिक्षकांकडे जातो. त्यामुळे आई वडिलांनी जर एखादं गणित सोडवून दाखवलं तर मुलं म्हणतात की नाही आमच्या सरांनी अशा पद्धतीने सांगितलंय त्यामुळे मला काय तुझं पटत नाहीये. हळूहळू Yes. शिक्षक हेच दैवत होतं आणि हो. वय वर्ष 13-14 जसं पास होईल तसं आपल्या बरोबरीचे मित्रमंडळ जे आहे तेच ह्यांचं दैवत असतं. आणि मग अशा हो. वेळेला शिक्षक काय सांगतील तेही त्यांना पटत नाही. पालक काय सांगतील तेही त्यांना पटत नाही. त्यामुळं या मुलांबरोबर आपण संवाद साधत राहणं, त्यांच्या बरोबर राहणं आणि ते जास्त घसरत नाहीत ना हे बघणं आणि आता जर जास्तच प्रॉब्लेम झाला असेल तर त्याच्या मागचं कारण काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. येस, थँक्यू ओके. सर. हा. आणि अजून एक संशोधन असं सांगतं मानसशास्त्रामधलं बर. की हा. या वयोगटात असलेल्या मुलांचं आपल्या वडिलांशी जास्त पटत नाही. या वयोगटात असलेल्या मुलींचं आपल्या आईशी जास्त पटत नाही. म्हणजे वाद होण्याची जास्त शक्यता मुलगी आणि आईमध्ये आणि मुलगा आणि वडिलांमध्ये असते. पण तुम्ही क्रॉस गेलात म्हणजे मुलगी आणि वडिलांचं जास्त चांगलं पटतं आणि मुलगा आणि आईचं जास्त चांगलं पटतं असं एक संशोधन सांगतं. संवाद साधला पाहिजे. संवाद साधला पाहिजे आणि आस्था शैलीत संवाद साधला पाहिजे. याचा अर्थ ओके. गोड बोललं पाहिजे असं नाही. हा हे मेन. हा. थँक्यू व्हेरी मच. अजून कुणाला काही प्रश्न विचारा असतील तर कृपया विचारा. प्रश्न कोणाला विचारायचे असतील किंवा मी इथं आहेच उपलब्ध. तुमचं वैयक्तिक इथं जर विचारता येत नसेल तर तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता. हो. हॅलो. हा जाधव सर. सर मला विचारायचं नाहीये. मला हा. जे हे ऑर्गनाईज केलेला जो आता हे जे व्याख्यान आहे हा मी सर. आता पहिल्या दिवशीचा सेशन झाला. मला हा. वाटतं हा सेशन हा आपणच घेतलेला आहे. मी हो. आणि मानसिक स्वास्थ्य. दुसऱ्या बरोबर. दिवशी लगेच मला वाटतं डॉक्टर दिलीप पटवर्धन सरांनी घेतलेला आहे. परिस्थिती बरोबर. मनस्थिती. डॉक्टर बरोबर. दिलीप पटवर्धन सर. आणि ह्याच्यामध्ये काही मुद्दे आले असतील आता मला मांडता येऊ शकत नाहीये. मी वैयक्तिक येऊन मांडेन तुमच्यासमोर. कारण हा. मलाही माहित आहे माझ्या बाबतीतल्या 2 इव्हेंट घडलेल्या तुम्हाला सुद्धा माहित आहेत त्या. परत हा. तिसऱ्या दिवशी झालं माझ्या त्रासाला कारण कोण? डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी या सरांनी मांडलेला विषय होता. नंतर चौथ्या दिवशी योगा आणि स्वास्थ्य डॉक्टर आनंद लिमे आणि आजचा दिवस होता तो तुमचा विवेकी आणि पालकत्व. तर ह्याच्यामध्ये मला आमच्या ऑर्गनायझरचे आपले संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कन्हैया सर, तसेच सचिव आपले चमन भाऊ, तसेच आपले डायरेक्टर सर विक्रम पाटील सर, आपले रजिस्ट्रार हिवरेकर सर आणि आपले ऑर्गनायझर खटावकर सर, तसेच तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहेच त्या ऑर्गनाईजमध्ये. हा कार्यक्रम किंवा व्याख्यान हे अतिसुंदर झालं आहे. कारण माणसाची मानसिकता आणि आपण म्हणतो स्वतःला दोष देणे, नशिबाला दोष देणे किंवा दुसऱ्याला दोष देणे. ह्याच्यामध्ये मी एकच वाक्य बोलेन जे तुम्ही ज्या दिवशी शेवटी बोललाच पहिल्या व्याख्याना दिवशी, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते साह्य, जे शक्य साध्य आहे निर्धार हे कराया, मज काही शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया.
कारण ह्याच्यावरतीच मी ह्या 4 लाईन दिलेल्या आहेत, ह्याच्यावरतीच मी टार्गेट करून काही जे प्रश्न असतील ते मी तुमच्या समोर येऊन मांडणारच आहे. कारण हो. जो आजचा जो हे झालं विवेकी आणि पालकत्व, कारण तुम्हाला माहित आहे माझ्या बाबतीत एक घटना घडलेली होती. म्हणजे माझा पाल्य म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वी म्हणजे ते 4 दिवसापूर्वी घटना घडलेली. माझे संवाद त्याच्यावरती म्हणजे तो कुठल्या दृष्टिकोनातून माझ्या संवादाचा विचार करतो किंवा माझे संवाद मला वाटते कमी पडत असतील. त्या बाबतीत तुमचा मी सल्ला घेतलेलाही होता. हो. पण ते सल्ला घेतल्यानंतर माझ्या मुलामधले काही चेंजेस किंवा जे नंतर कळणार होते ते आत्ता मला समजले. तो माझ्या बरोबर बोलू शकत नव्हता. पण हे आता 4 दिवसानंतर म्हणजे जो तो परत आल्यानंतर म्हणजे माझी मानसिकता म्हणजे स्वतःला दोष न देता मी त्या ठामपणे 3 दिवस म्हणजे माझी मला परिस्थिती माहीत होती, की मी कसा तिथं म्हणजे माझी सिच्युएशन नव्हती तिथं, की 3 दिवस की काय करायचं. पण तुमच्या सोबत असेल किंवा तुमच्याबरोबर असणारे विचार असतील, ते माझ्याबरोबर होतेच. त्यामुळे मी निर्भयपणे तिथं धाडसानं मी म्हणजे त्या मुलासाठी मी शोधायला म्हणजे तिथं अगदी म्हणजे न डगमगता म्हणजे हे बरोबर. मला काहीतरी कुठंतरी शिकल्यामुळेच हे शक्य झालं. नाहीतर मीच जर तिथं जर विचार असा केला असता की काही नाही माझं संपलं आता मी काय करू शकत नाही ह्या बाबतीत. म्हणजे माझी मिसेस असेल म्हणजे त्याची कन्या म्हणजे ह्याची माझ्या मुलाची मम्मी असेल ती तर काय देवासमोरून हल्ली नव्हती. तिची मानसिकता तशी नव्हती. पण मी तिला आधार देत मी माझं हे कर्तृत्व मी केलेलं आहे आणि ते साध्य झालं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ज्या शक्य कशामुळे झाल्या तर हे विचार तुमच्याबरोबरचे विचार असतील आणि हे लेक्चर्स कधी कधी तुमच्याबरोबर म्हणजे काही मी तुम्हाला आमच्या गावामध्ये सुद्धा तुमची लेक्चर्स मी ठेवलेली होती. हो. कारण गल्लीतल्या लोकांना सुद्धा कळायला हवं की म्हणजे माणसानं एखादी घटना जर घडल्यानंतर आपली मानसिकता कशी असली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे याच्यावरती. आणि योगा बाबतीत म्हटलं तर ह्याच्याबरोबर जर आपली म्हणजे शारीरिकदृष्ट्या माणूस जर अगदी खंबीर असेल तर त्या म्हणजे मानसिकता असेल नशिबाला दोष देणे दुसऱ्याला दोष देणे हे त्यातून निघून जाईल असं मला वाटतं. तर त्याच्याबरोबर आपण एक हे योगाही घेतला तरी बरं होईल. म्हणजे हो. असं आपण 6 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये असं म्हणजे 8 निश्चित. दिवसाचा हे केलं तरी बरं वाटेल. थँक्यू येस. सर. परवाच आम्ही खटावकर सरांशी बोललो आम्ही, की अशा पद्धतीचं आता आपण दरवर्षीच एक करत जाऊ. अ, धन्यवाद सर, जाधव सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि तो पिरियड खूप त्रासदायक असतो आणि जो तुम्ही अनुभवलात, त्या भावना त्यावेळेला सांभाळणं हे खूप कसरतीचं काम असतं. आम्ही समजू शकतो. अ, इथं सर अजून एक एक प्रश्न प्रश्न आलाय. आलेला आहे. बागवान सरांचा एक प्रश्न आलेला आहे. तो मला वाटतंय फार लोकांचा आवडता प्रश्न असणार आहे. सगळ्यांनाच तो प्रश्न विचारायचा वाटत असणार आहे. हं. 2-3 वर्षाची जर घरी मुलं असतील किंवा 4-5 वर्षापर्यंतची मुलं की ते आता फारच मोबाईल ॲडिक्टेड झालेले आहेत. तर त्यांना हो. त्याच्यापासून आपण कसं परावृत्त करू शकतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मोबाईल अगदी तो जन्माला आल्यानंतर त्याच्या सेल्फी घेण्यापासून आपण मुलांना मोबाईल इंट्रोड्यूस करून देतो. नंतर सातत्यानं घरातल्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या हातात म्हणजे ही आत्ताची थोडीशी गरजच आहे, पण व्यक्तीच्या हातात तो मोबाईल असतो. तिसरी गोष्ट अशी की काही वेळेला पालक आपल्या काही कामात स्वतःला गुंतवून घेण्यासाठी आणि पाल्याचा स्वतःपासूनचा त्रास वाचवण्यासाठी मुलाच्या हातात मोबाईल देतात आणि रिकामे होतात. मग त्यांना असं वाटतं, की ते एकदा मोबाईल बरोबर राहिलं तर मग अ, आपल्याला काम शांतपणे करता येईल. म्हणजे माझ्याकडे जेव्हा काही पालक येतात त्यावेळेला ते मुलाला जर बाहेर बसवायचं असेल, तर मुलाकडे जाताना हातात मोबाईल देतात. म्हणजे तू कटकट करायला परत-परत आत येऊ नकोस. तर अशा पद्धतीनं आपणच त्या मुलांना मोबाईलची सवय लावत असतो. आणि जो वयोगट आत्ता भागवत सरांनी दिलेला आहे, त्या वयोगटात तर या मुलांचा काहीही दोष नसतो. आपण त्या मुलांनाच खेळवण्यासाठी वेगवेगळ्या काय एज्युकेशनल व्हिडिओज असतील, काही असतील, गोष्टी असतील, ते ऐकवण्यासाठी आपण सातत्यानं मोबाईलचा वापर करत असतो, दाखवत असतो आणि एरवी आपण कामात असतो त्यावेळेला पण ते मूल आपल्या हातात मोबाईल बघत असतं आणि मग ते मोबाईलसाठी आक्रस्ताळेपणा करायला सुरुवात करतं. याला लर्निंग असं म्हणतात. आता हे जर डी-लर्निंग करायचं असेल आणि री-लर्निंग करायचं असेल. डी-लर्निंग म्हणजे जर आपल्याला योग्य गोष्टीपर्यंत त्याला परत आणून सोडायचं असेल, तर मुळात अशा पद्धतीनं जेवण करत असताना त्याला मोबाईलवरती गाणी दाखवणे किंवा वेगवेगळ्या कार्टून्स
लावून देऊन मोबाईल त्याच्या हातात सोडून देणे. माझा एक मित्र मला म्हणतो, की माझी मुलगी 4 वर्षाची स्वतः YouTube उघडते, तिला काय पाहिजे ते ती गोष्ट लावते. तिला टाइप करता येत नाही, पण तिथं खाली ज्या हिस्ट्रीमध्ये गोष्टी आलेल्या असतात, त्या स्वतः टाइप करते आणि बघत बसते. काय मुलं हुशार झालीत. पालकांना काही वेळेला आपलं मूल मोबाईल अशा पद्धतीनं हाताळतंय, याचं खूप कौतुक असतं. पण हा कौतुकाचा भाग नंतर खूप त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळं मोबाईल आणि चॉकलेट्स या गोष्टी मुलांना साधारणपणे वय वर्ष 9 पर्यंत अजिबात हातात देऊ नयेत. 9-10 पर्यंत. काही वेळेला मुलं मोबाईल हातात घेतील पण त्याची सवय न होऊ देणं ही या वयोगटातल्या मुलांसाठी आपली स्वतःची जबाबदारी आहे आणि हा पेशन्सचा खेळ आहे. पण ह्याला एकच एक असं उत्तर नाही. त्यामुळे आपल्या मुलाच्या बाबतीत, पाल्याच्या बाबतीत काय होतंय ते बघून आपल्याला ते करावं. धन्यवाद सर. हॅलो सर. हां. माझा प्रश्न काही नाहीये सर. ऍक्च्युअल डिस्कशन कंटिन्युअस आम्ही तुमच्याशी करतच असतो. पण स्टील परवा ज्याप्रमाणे मी प्रतिक्रिया तुम्हाला दिली त्याप्रमाणे खूप चांगले सेशन्स आपण कंडक्ट केलेत ह्या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेत. थँक्यू मॅडम. खूप लोकांना गरज आहे सध्या तर पालकत्व हे माहिती नाही लोकांना काय त्याच्यामधून अचीव्ह करायचंय, पण हे डिफिकल्ट वाटतंय लोकांना की नाही आम्ही आता काय करू. हो, खरं. हे प्रत्येकाची इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे हे खरं तर. तुमचं आणि तुमच्या मुलामधलं जे काही कम्युनिकेशन आहे हे तुम्ही डेव्हलप करायचंय त्याचा कल बघून. हे वेळ नाही आहे. जे पालक आहेत त्यांच्याकडे वेळ नाही असं मला वाटतंय स्वतःला, की त्यांच्या रुटीनमध्ये बिझी असतात. कोणी सॉफ्टवेअरमध्ये काम करतंय, कोणी आणि कुठे काम करतंय, त्यांना ट्रॅव्हल करायचं असतंय. ते वेळ देऊ शकत नाहीयेत आणि त्या वेळाची भरपाई ते कुठल्या ना कुठल्या प्रकारचा मीडिया देणं त्यांना ह्यानं करतात, की मी हे तुला देऊ नाही शकत, वेळ नाही देऊ शकत आहे, तुला हे गॅझेट घे, मग प्ले स्टेशन देतील, नाटक देतील, ह्या पद्धतीनं ते करतायत. जे थोडंसं स्वतःच कमी केलं पाहिजे आणि मगच पुढे आपल्याला ते पालकत्व चांगल्या प्रकारे निभावता येऊ शकतं. पण आपली जी सेशन आहे ती खूपच चांगली होती, ज्याच्यातून इंटरॅक्शन आणि आहेत ज्या गोष्टी त्याच परत आपण ऐकून आपल्याला त्या परत नर्चर करता येतात, खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येतात. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि आपण करत असतो त्या गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही करतोय त्या आपण पुन्हा ट्राय करू शकतो. तर खूप छान सेशन आपण अरेंज केली होती दोघांनी मिळून. व्याख्याते पण खूप चांगले होते. तुम्ही स्वतः तर खूप छानच बोलताय. सरांचं पटवर्धन सरांचं व्याख्यान असेल किंवा लिमये सरांचं असेल हे खूप चांगल्या प्रकारे मिळाली आणि धन्यवाद तुम्हाला दोघांनाही आणि संस्थेलाही ज्याच्यामुळे आम्हाला हे चांगले सेशन ऐकायला मिळाले. थँक्यू मॅडम. थँक्यू फॉर युअर वर्ड्स. अगदी खरं आहे. मॅडमने सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्या वेळेची भरपाई म्हणून मुलांना ते गॅजेट्स देतो. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार आई लोकांना हा फार गिल्ट असतो की आपण मुलांना वेळ देत नाही. जे विशेषतः वर्किंग वुमेन्स असतात त्यांना असं हे गिल्ट खूप असतं की आपण मुलांना वेळ देत नाही. आणि त्यातून मग काय करतात तर ते अगदी बरोबर सांगितलं मॅडमने की ती भरपाई करण्यासाठी म्हणून मुलांना ते मागतील ते देणं आणि आता त्याच्यात तो मोबाईल आलाय. पण अजून एक फॅड आलंय ते म्हणजे क्वालिटी टाइम. मुलांना क्वालिटी टाइम द्या. म्हणजे काय आपण वेळ काढायचा आणि मग मुलांना त्या वेळेला वेळ काढायसाठी जबरदस्ती करायची. तर आम्ही सायकोलॉजिस्ट म्हणून अशा पद्धतीचं क्वालिटी टाइम नावाची कन्सेप्ट कधीही मान्य करत नाही. मुलाला पण विचारलं पाहिजे. मुलाला पण पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्यानं आपल्याला कधी वेळ द्यायचा आणि आपण त्याच्याकडे वेळ मागितला पाहिजे. आणि साधारणपणे मुलाला इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून दिवसातला फक्त 20 मिनिटं एवढा वेळ दिला तर आपल्या मुलाला पुरेसा होतो. पण त्या 20 मिनिटामध्ये मोबाईल कॉल्स न घेणे, इतर गोष्टी कुठलेही व्यवधान न ठेवणे, गोष्टी सांगणे, त्यांच्याबरोबर खेळणे, मजा करणे, त्यांची विचारपूस करणे, आपण आपल्या कॉलेजमध्ये आपल्या स्वतःच्या व्यवसायात काय चालू आहे, काय झालं ह्याच्याबद्दल सांगणे, गप्पा मारणे या कृती करत राहिलो तर मुलं डिस्कनेक्ट होत नाहीत या धावपळीच्या युगात पण. सर आणि एक आहे ह्याच्याबरोबर जे आपण तुम्ही पहिल्या स्लाइडमध्ये जे दाखवलं की कुटुंब संस्था वाढल्यात म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती जी आलेली आहे त्याच्यामुळे सुद्धा हा दोष आहे. मुलांना
आपण घरातून बाहेर पडल्यानंतर एकतर मुलं पाळणाघरात राहतील किंवा घरातच राहतात. हो त्याच्यामुळे ती आयसोलेटेड ऑटोमॅटिक बनत जातात आणि हो ती खरं. मे बी कुठल्याही सायकोलॉजिकल इफेक्ट्सना बळी पडू शकतात. अगदी जे खरं. केसेस ह्या 10 वर्षामध्ये किंवा ह्या 15 वर्षामध्ये खूपच वाढलेले आहेत सायकोलॉजिकल बळी पडण्याचे. हो ती ऍक्च्युअल जो काही आपण विभक्त कुटुंब पद्धतीकडे चाललेलो आहे, कुटुंब संस्था वाढवत चाललोय कारण नसताना, आजी आजोबांना मला नाही सांभाळायचं, मग ते कुठलेही असते, वेदर तुमचे असतील आई वडील किंवा तुमच्या नवऱ्याचे असतील, बरोबर. तुम्ही ते फॉलो केलंच पाहिजे. हा एक हो थोडासा भाग आहे की ज्यामुळे ह्या सगळ्या संस्थांवरती परिणाम व्हायला लागलाय. अगदी खरं. हो, त्यामुळे हे थोडंसं पालकांनी पण विचारात घेतलं पाहिजे की आपण आयसोलेटेड राहतोय होल समाजापासून का आपण आपल्या समाजामध्ये मिसळतोय, हे पण पालकांनी विचारात घ्यायला हवंय थोडंसं, जेणेकरून ही सगळी ढासळणारी व्यवस्था आपल्याला उभी करता येईल थांबवू व्यवस्थित. शकू. पण त्याचा अल्टिमेटली समाजावर परिणाम आहे. येस, अगदी अगदी. खरं आहे मॅडम. हा. हॅलो अजून सर. तुम्ही हा हॅलो. हा सर, परेश वाडेकर बोलतोय. हा वाडेकर. सर, सर्वात प्रथम ऑर्गनायझिंग कमिटीचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ही जी सिरीज टॉक आहे इमोशनल वेलनेस वरती ती ऑर्गनाईज केली. माझ्या माहितीनुसार आता आपलं जवळपास 2012 पासूनचे ओळख आहे, त्यावेळेसपासून जे आपण बऱ्याचदा ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. पण सर, मी आणि माझे मानसिक स्वास्थ्य किंवा परिस्थिती आणि मनस्थिती, त्यानंतर आपले डोके फिरवते कोण, याबरोबरच योग आणि स्वास्थ्य याचा आपल्या मनस्थितीवरती काय परिणाम होते, आणि आणखी त्यामध्ये एक इंटिग्रेटेड असा तुम्ही पार्ट टाकला, तो म्हणजे विवेकी पालकत्व. असा एक मी म्हणू शकतो एक कंबाईंड पॅकेजचा जो इव्हेंट आहे ना, तो खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करण्यात आला. यामध्ये असे बरेच पॉइंट्स होते की जे आम्ही टेक अवे करू शकतो या प्रोग्राम पासून. जसं तुम्ही फर्स्ट सेशनच्या वेळेस सांगितलं की तो जो अपार्टमेंट आहे, पहिला, दुसरा आणि 6वा माळा, हा किती महत्वाचा आहे आणि त्यामधले तो जे माळे आहेत ते आपण कशा प्रकारे बिल्डअप करू शकतो. आपल्याला विकत कुठला घ्यायचा हे पण आपण ठरवायला हवा. त्याचबरोबर जर आपण बघितलं, चारुदत्त कुलकर्णी सरांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगितलेलं, मला जो आवडलाय तो पॉईंट म्हणजे मी चच का करायचा किंवा हा का एक्सपेक्ट करायला. सो त्याचे ड्रॉबॅक जे आहेत ते बऱ्यापैकी आम्ही आमच्या लाईफशी कोरिलेट करू शकतो. आणि आजचा जो टॉपिक आहे तो फार महत्वाचा आहे. माझ्या मते तर मी न्यू पॅरेंटिंग मोडमध्ये आलोय आता, त्यामुळे याचा मला नक्कीच फायदा होणार आहे. आणि मी आपल्या संस्थेकडून आणि तुमच्या टीमकडनं अशा प्रकारचे व्याख्यान मालिका आणखी भविष्यात ऐकण्यास खूप उत्सुक असणार आहे. थँक्यू सर. थँक्यू परेश. एक 5 मिनिटात अजून आपल्याला संपवलं पाहिजे वेळेचं भान ठेवत. तर मी शेवटचं एक प्रतिक्रिया जर कुणाला द्यायची असेल तर विनंती करतो. जर कुणाला द्यायची असेल शेवटची प्रतिक्रिया. डायरेक्टर सरांना विचारा. हो, शेवटला डायरेक्टर सर बोलतील. सगळ्या प्रतिक्रिया झाल्यानंतर सर बोलतील. जर कुणाला काही बोलायचं असेल तर अदरवाईज डायरेक्टर सरांच्याकडे जाऊया. सर, मला वाटतं कुणाला तर काही बोलायचं नाही आहे. कन्क्लूड रिमार्क सर आम्हाला तुमच्याकडून हवा आहे की तुम्ही ह्या सगळ्यांच्या मागं होता, तुम्ही ह्या सगळ्याला सपोर्ट केल्यामुळेच हे 5 दिवसाचं सेशन होऊ शकलं. सर, तर तुमचं एक मार्गदर्शन, एक 5 मिनिटं सर प्लीज. धन्यवाद. नमस्ते सहकारी मित्रांनो. 5 दिवसाची, येतो ना आवाज? हो सर. हो सर, व्यवस्थित. 5 दिवसाची ही मालिका वेगळे वेगळे विषय घेऊन जशी पुढे सरकत गेली तसा त्याच्यामधला अधिक खुलत इंटरेस्टिंग भाग म्हणजे ती अधिक खुलत गेली. तर ज्यांनी हे सर्व भाग ऐकले त्यांना त्याचा भरपूर फायदा होईलच. काहींना त्याचा अनुभव आलेला आहे, वैयक्तिक आयुष्यात काही प्रॉब्लेम आलेले आहेत आणि त्यामुळं काही अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे. अशांना ते जाणवलं असेल की माझं काय चुकलं होतं, किंवा कधी कधी असं होतं की माझी काहीच चूक नव्हती पण तरी हे झालं. तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं
मिळाली. आणि याच्यावरून दुसरी एक बाब म्हणजे बऱ्याच फॅकल्टी आपले यंग आहेत, म्हणजे पालकत्वाची सुरुवात झालेली आहे. माझ्यासारखा पालकत्वाच्या आता म्हणजे मुलगा मॅच्युअर झालेला आहे. तो मगाशी एक सरांनी प्रश्न विचारला की ग्रॅज्युएट झाल्यानंतरची मुलं त्यांच्या डोक्यात काहीतरी एक फिट बसलेलं असतं आणि ते जास्त मग बदलत नाहीत. तर असं काही नाही. माझा अनुभव त्याच्यातला वेगळा आहे. मुलगा नंतर तो जसा मॅच्युअर होत जाईल तसे त्याचे विचार प्रगल्भ होतात आणि त्यालाही त्याच्या चुका कळत जातात. पण त्यावेळेला आपली जबाबदारी असते की ओके, त्याला त्याची चूक कळते, तर आता आपण सांभाळून घ्यायचंय. तर ह्या बऱ्याच गोष्टी अशा शिकायला मिळाल्या आणि आपण त्याचा विचार करून की नक्की आपण काय केलं पाहिजे. तर काही 1-2 उदाहरणातून त्यांनी सांगितलं की मुलांपासून आपल्याला प्रायव्हसी हवी असेल तर चॉकलेट द्या आणि मोबाईल द्या आणि आपल्याला प्रायव्हसी घ्या, असा एक चुकीचा कन्सेप्ट किंवा डिंक कन्सेप्ट तो तर म्हणजे आता खूपच घातक होतोय समाजाच्या दृष्टीनं. तर अशा गोष्टींची आपल्याला कल्पना पाहिजे जगात काय चालू आहे. आणि खरोखरच बऱ्याच मगाशी कोणी वाडेकर सर काहीतरी म्हणले की टेक अवे म्हणून मी काही गोष्टी घेऊ शकतो. तर नक्कीच यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला टेक अवे म्हणून घेता येतील. काही गोष्टी बऱ्याच शिकता येतील. काही गोष्टींच्यावर बराच आत्मचिंतनही करता येईल. स्वतःचा विचार करायला लागेल. अर्थात या सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी ह्या व्यक्ती केंद्रित असतात. एक गोष्ट सांगितलेली दुसऱ्या व्यक्तीला तंतोतंत लागू पडेलच असंही नसतं. त्या प्रत्येक केसनुसार ते बदलत असतं. तर यातलं मग माझ्या दृष्टीनं काय, असा विचार करून जर आपण यातून विचार करत मार्गक्रमण केलं तर सर्वजणच आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तितकेच यशस्वी होऊ. आणि पालकत्व तर सांभाळूच आपण व्यवस्थितपणे, पण त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या हेल्थच्या रिलेटेड काही इश्यू येणार नाहीत की जेणेकरून आपण दुसऱ्यावर बर्डन होऊ नये, अशा काही गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत. तर योगाचा अभ्यास हा त्या दृष्टीनं खरोखरच आपल्याला पुढं नेईल. त्यामुळं योगाची प्रॅक्टिस करणं, स्वतःबद्दल एक 10 मिनिटं देऊन आजचं काय झालं आज आणि मी काय करायला पाहिजे आणि माझा काय उद्देश होता आणि मग माझी उद्याची वाटचाल कशी असेल, असा विचार करणं, या गोष्टी आपण नक्कीच फॉलो कराव्या. एकंदरीत 5ही पुष्प जी आली यामधली ही मला आवडली. अशाच मालिका आपण इथून पुढे सुद्धा करत जाऊ. आणि ह्या पॅन्डेमिकमुळे एक आपल्याला नवीन अस्त्र सापडलं म्हणता येईल. अगोदर एक्सपोर्ट लोक म्हणायचे की नाही मला वेळ नाही, जायला 1 तास, यायला 1 तास, तिथे 1 तास, अजून 1 तास जातो, 4 तास मी काढू शकत नाही. पण आता आपण एक्सपर्टला म्हणू शकतो तुम्ही तुमच्याच ठिकाणाहून 1 तासभर बोला, तर त्यांनाही ते सोयीचं होतं. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण आपण एक्सपर्टकडून करू शकू आणि भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या मालिका आपल्या चालू राहतील वेगळ्या वेगळ्या विषयांच्या, की जेणेकरून आपल्या सर्वांना याचा फायदा होईल. मी सर्व स्टाफचे ज्यांनी हे सर्व 5ही एपिसोड शांतपणे ऐकून घेऊन त्याच्यावर विचारमंथन केलं, बरेच प्रश्न विचारले, त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि आपले खटावकर सर आणि कपिल सर यांनी कष्ट घेऊन, कपिल सरांनी तरी 2 सेशन घेतली, त्यांचंही अभिनंदन करतो आणि आभार मानतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. सर आभार आम्ही मानायला पाहिजेत. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिला, आम्हाला परमिशन दिली हे ऑर्गनाईज करायला, मोटिवेट केलं, त्याबद्दल सर तुमचे खरोखर आभार. तसेच कॉलेजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कन्हाई सर, मन भाऊ, तुम्ही सगळी लोकांनी एनरोल केलं, तुम्ही सगळी लोक ऐकायला आला, त्यामुळंच हे सगळं शक्य झालंय. तर सगळं श्रेय हे पार्टिसिपेंटला देऊन 5 दिवसाची सेशन्स आपले झालेले आहेत असं सांगून मी तर थांबतो. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू. धन्यवाद.